नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली सर्वांना सांगते की मी साक्षी आणि सचिन भाऊजींना एकत्र पाहिलं. साक्षीच सचिन भाऊजींची गर्लफ्रेंड आहे. आता अश्विनला आणि घरातल्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. अश्विन म्हणतो, सायली वहिनी, कदाचित तू साक्षी म्हणून दुसऱ्या कुणाला तरी पाहिलं असेल. तेव्हा सायली म्हणते, नाही, माझ्याकडे पुरावा आहे. आणि मग तिने काढलेला फोटो ती सर्वांना दाखवते. हे सगळं पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आता नेमकी अस्मिताला घेऊन प्रिया तिथं आलेली असते आणि अस्मिता हे सगळं ऐकते. मुद्दाम तिला भडकवण्यासाठी म्हणते, हे घरातले सगळे काय बोलतायत? साक्षी महिपत शिकरे आणि सचिन भाऊजी दोघांना एकत्र पाहिलं, म्हणजे सचिन भाऊजींची गर्लफ्रेंड साक्षी होती. आता अस्मिताला हा काही धक्का सहन होत नाही. पण हे सगळं करून प्रियाने मात्र तिचा हेतू साध्य केलेला असतो. घरातले आता इतके सचिनवरती प्रचंड चिडलेले असतात. सगळ्यांचाच राग अगदी पराकोटीला गेलेला असतो. प्रताप, अश्विन, अर्जुन प्रचंड चिडलेले असतात. आता त्याला काही सोडणार नाही. अस्मिताच्या आयुष्यामध्ये त्याला तर मी उभंसुद्धा करू देणार नाही. अर्जुन म्हणतो, एकदा फक्त तो आता मला भेटू देत. त्याला आता जेलची हवाच खायला लावतो. सगळेजण प्रचंड चिडलेले असतात. चैतन्य म्हणतो, तुम्ही थोडंसं शांत घेता का? कारण हे सगळं अस्मिताईपासून आपल्याला लपवावं लागणार आहे. तिला हे कसं कळणार नाही याचीच आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आता हे सगळं अस्मिता खरं तर ऐकत असते आणि तितक्यात तिच्या पोटामध्ये कळा येऊ लागतात. तिचा आवाज ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. इकडे प्रतिमा सायलीच्या बोलण्याचा विचार करत असते. सायलीने तिला जे काही सांगितलेलं असतं त्यावरून ती ठरवते की आता मी सुद्धा तन्वी माझी मुलगी आहे की नाही हे आधी पारखून घेईन आणि तरच तिच्यावरती विश्वास ठेवेल. तितक्यात सुमनही तिथं येते आणि प्रतिमा सुमनला सांगते की मी ठरवलं आहे आणि तन्वी माझी मुलगी आहे की नाही हे पडताळून पाहायचं आणि त्यासाठी सायली मला मदतही करणार आहे. पण यातील मी यांना काहीच सांगितलेलं नाही आहे, कारण आधीच तन्वीमुळे यांना खूप त्रास झालेला आहे. त्यात त्यांनी 22 वर्ष तिची वाट पाहिली आहे आणि आल्यानंतर तिचं हे वागणं पाहता यांना खूप त्रास झालेला आहे. पुन्हा तो त्रास मला त्यांना द्यायचा नाही आहे. आता इकडे अर्जुन आणि घरातले सगळेजण धावतच अस्मिताकडे येतात आणि अस्मिता सायलीला म्हणते, सायली, तू जे काही बोलत होतीस आत्ता, म्हणजे तू सचिनला पाहिलंस का? आणि ती एवढं बोलून खाली कोसळते, बेशुद्ध होते. घरातील सगळेजण तिची खूप काळजी करू लागतात. सगळेजण खूप घाबरून जातात. अश्विन घाईघाई ॲम्ब्युलन्सला फोन करतो. आता इकडे साक्षी सचिनला म्हणते की काय रे, तुला मला काही सांगायचं होतं का? पण तू नाही सांगितलंस तुझ्या प्रेग्नेंट बायकोबद्दल, अस्मिताबद्दल. आता सचिनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं तिला कसं माहिती याचा तो विचार करू लागतो. साक्षी म्हणते, तू हे सगळं माझ्यापासून का लपवलंस? कारण मी तर तुला सगळं सांगितलं होतं. तेव्हाही तुझ्याकडे चान्स होता की तू मला सगळं सांगावंस. तेव्हा सचिन तिला म्हणतो, पण तुला हे कसं काय कळालं? तेव्हा साक्षी त्याचा हात हातात घेते आणि जोराचं दाबते. मी साक्षी महिपत शिकरे आहे. माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपून राहू शकत नाही आणि तू मला फसवण्याचा प्रयत्न केलास. काय आहे रे त्या अस्मितामध्ये? तू मला सांगायला हवं होतंस. सचिन घाबरूनच म्हणतो, ते मला तुला सांगायचं होतं, पण अस्मिता म्हणते, ठीक आहे ना, सोड आता सगळं. असं आपण समजूयात की काही झालंच नव्हतं. मी सगळं ॲक्सेप्ट केलं. आता इकडे घरातले सगळेजण अस्मिताला घेऊन हॉस्पिटलला आलेले असतात. डॉक्टर तिला आतमध्ये घेऊन जातात. त्यावेळेस मात्र घरच्यांची अवस्था खूप वाईट झालेली असते. अश्विन, अर्जुन सगळे घरातले खूप घाबरलेले असतात. सायली सर्वांना धीर देण्याचं काम करत असते, पण खरं तर तीसुद्धा खूप खचून गेलेली असते. अर्जुनला तर प्रचंड राग आलेला असतो. त्या सचिनला मी सोडणार नाही. तो आत्तासुद्धा साक्षीबरोबरच असणार आहे. आणि मग तो लगेच पोलिसांना फोन करून सांगतो की दिलेला नंबर ट्रेस करा. लास्ट लोकेशन त्या नंबरचं मला लगेच कळवा. आणि साक्षी शिकरे सचिन दीक्षित यांच्यासोबतच असणार आहे याचीसुद्धा मला खात्री आहे. इकडे साक्षी सचिनला म्हणते की काय आहे रे, तू का बरं सारखं सारखं त्या अस्मिताकडे जातो? आता आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना. आता सचिनच्या हातून नेमकी अस्मिताचं क्रेडिट कार्ड खाली पडतं आणि साक्षी ते पाहते.
म्हणजे यासाठी तू तिच्याकडे जातोस का? म्हणजे पैसा हवा आहे तुला म्हणून? अरे पैसा माझ्याकडे खूप आहे, याच्यापेक्षा कितीतरी जास्त. थांब, तुला पैसाच हवा आहे ना? आणि ती काही नोटा आणि दागिने घेऊन येते. आता सचिन त्याच्याकडे पाहतच राहतो आणि मनात विचार करतो की माझं तात्पुरतं काम तर झालेलंच आहे. तो लगेच पैसे घ्यायला लागतो. पण साक्षी म्हणते, या पैशाला हात लावण्याच्या अगोदर माझी एक अट तर ऐकून घे. तू अस्मिताकडे परत कधीही जाणार नाहीस. आणि तसं जर तू केलंस ना, तर तुला वेगळं काही सांगायला गरजच नाही आहे. कारण मी काय करू शकते याचा तुला अंदाज आलेलाच आहे. ट्रेलर मी तुला मागेसुद्धा दिला होता. मी अस्मिताला तिच्याच खोलीमध्ये जाऊन मारण्याचा प्रयत्न करू शकते. त्यानंतर एखाद्या कॅफेमध्ये असंच कोणीही तिला येऊन ढकलून जाऊ शकत नाही. ती मीच होते. हे सगळं मीच केलं आहे आणि फक्त तुझ्यासाठी. तू फक्त माझा आहेस. आता हे सगळं ऐकल्यानंतर सचिनला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे खूप आधीपासून साक्षीला आमच्या दोघांबद्दलही सगळंच माहिती होतं, याची त्याला पूर्णपणे कल्पना आलेली असते. आणि साक्षीच्या बोलण्यातून तो आणखीनच घाबरलेला असतो. आता नेमकी महिपतच्या घराची झडती घ्यायला इन्स्पेक्टर आलेले असतात आणि साक्षी दरवाजाला कान लावून त्यांचा आवाज ऐकते. खिडकी उघडून पाहते तर बाहेर पोलीस असतात. आता सचिन खूपच घाबरतो. पोलिसांच्या झंझटीत मला पडायचं नाही आहे. पण साक्षी त्याला गप्प बसायला सांगते. आता पोलीस आणि काही कॉन्स्टेबल आतमध्ये येतात. सगळीकडे ते शोधाशोध करू लागतात, पण त्यांना कोणीच आतमध्ये दिसत नाही. तेव्हा सचिन आणि साक्षी एका कबर्डमध्ये लपून बसलेले असतात. आता इकडे अर्जुन आणि चैतन्य सचिनला शोधण्यासाठी बाहेर पडतात, पण त्यांना देखील तो कुठेही सापडत नाही. त्यानंतर मग ते पोलिसांना फोन करून सचिनचं लास्ट लोकेशन शोधायला सांगतात. लोकेशन मिळाल्यानंतर ते त्या दिशेने जायला लागतात. आता इकडे सायली, कल्पना, घरचे सगळेच खूप काळजीमध्ये असतात. अस्मिताची अजून काहीच खबरबात येत नसते. पण इकडे प्रिया मात्र खूप खुश असते. म्हणजे तिला असं वाटतं की तिचा प्लॅन इतक्या लवकर वर्क होईल असं वाटलंच नव्हतं. म्हणजे आता सायली आणि अर्जुन यांचं माझ्यावरचं लक्ष नक्कीच बाजूला झालं असणार आहे. कारण आता ते सगळे अस्मिता आणि तिच्या बाळाची काळजी करत असतील आणि ती इतकी आनंदित होऊन झोपून घेते. इकडे प्रताप अर्जुनला फोन करून सांगतो की मला इतकं हरलेलं, थकलेलं कधीच वाटलेलं नव्हतं. तू एक काम कर ना, तू लगेच असशील तसा इकडे निघून ये. तेव्हा अर्जुन देखील हॉस्पिटलमध्ये येतो. आता तो सर्वांची समजूत काढत असतो, पण सायलीचा मात्र त्याला पाहून धीर सुटतो. आता मला हे काही सहन होत नाही आहे. मला अस्मिताताईंची आणि त्यांच्या बाळाची खूप काळजी वाटते. तेव्हा अर्जुन तिला समजावतो की तूच जर खचून गेलीस तर मग मम्मा आणि डॅडांकडे कोण बघणार आहे? ते तुझ्याकडे पाहून उभे आहेत. सायली लगेच देवाकडे अस्मितासाठी प्रार्थना करते आणि तितक्यात डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की अस्मिताला मुलगा झाला आहे. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यांचा आनंद तर गगनामध्ये मावत नसतो, कारण बाळ आणि अस्मिता दोघेही अगदी व्यवस्थित असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायलीला प्रियाच्या वागण्यावरती शंका येते. कारण अचानकपणे प्रिया अस्मिताताईंना घेऊन कशी आली? कारण ती तर योगा क्लासला गेली होती आणि मी अस्मिताताईंसमोर काही सांगायचं नाही म्हणून तर मी त्यांना बाहेर पाठवलं होतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे याचाच अर्थ प्रियाला आधीपासूनच माहिती होतं की साक्षी शिकरे जिवंत आहे आणि सचिन भाऊजींचं आणि तिचं अफेअर चालू आहे. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.